नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, हे बघा आंब्याचं झाड आहे. अशी खूप आंब्याची झाडं आहेत आमच्या परिसरामध्ये. पण काय झालं आहे, हे काय आंब्याच्या झाडांच्या ज्या कैऱ्या आहेत ना, त्या अशा खाली पडलेल्या आहेत. मग ह्या कैऱ्या बघून असं वाटलं की कच्च्या कैरीची चटणी करावी, म्हणून आता ह्या आंब्याच्या कैऱ्या मी गोळा करते सगळ्या. चला तर मग ह्या सगळ्या कैऱ्या आपण गोळा करूया. खूप साऱ्या अशा कच्च्या कैऱ्या खाली पडलेत, गळून पडलेत. ही जरा खराबच वाटते. ही एक आहे. एवढ्या कैऱ्या आहेत. बास झाल्या एवढ्या कैऱ्या. सगळ्यांना एवढ्या कैऱ्याची चटणी पुरेल. चला आपण पहिल्यांदा ह्या कैऱ्या सगळ्या धुवून घेऊया स्वच्छ. ह्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया कैऱ्या. ह्या अर्धाभर तास अशा सगळ्या कैऱ्या भिजू घालायच्या. म्हणजे काय होतं, ह्याचा जो रुचिक वगैरे जो असतो ना ह्या तोंडाचा, हा सगळा पाण्यामुळे निघून जातो. असा भिजू घातला का नाही जास्त वेळ, अर्धाभर तास घालायचा भिजू. तर आपण ह्या आता कैऱ्या स्वच्छ पुसून घेऊया. कैऱ्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या. ह्या कैरी आता पुसून झाली की ह्याचे जे वरचे जे आहे ना, हे सगळे असे त्याचा वरची साल हिरवी ती अशी काढून घ्यायची. सगळी थोडी काढून घेतली तरी चालते, जास्त काही काढायची गरज नाही. त्या आपण ज्या कैऱ्या थोडेसे साल काढून घेतल्या ना, त्याचे छोटे छोटेसे तुकडे करायचे त्यासाठी. आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि थोडंसं ओलं खोबरं घ्यायचं आणि कोथिंबीर घ्यायची थोडीशी. आता आमच्या घरी थोडंसं उन्हाळ्यामुळे कोथिंबीर कमी आहे, त्यामुळे एवढी थोडीशी होती म्हणून तेवढीच घेतली. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं सगळं टाकायचं आणि ते चांगलं जरा फिरवून घ्यायचं. म्हणजे जास्त पण बारीक नाही करायचं, पण थोडंसं ओबडधोबड असं फिरवून घ्यायचं. मिक्सर चालू करताना हे बघा, हे असं मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून झालेलं आहे. जे आपण जे जिन्नस घेतले होते ना ताटातले, ते सगळे मिक्सरमध्ये बारीक केलेत. त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी चवीप्रमाणे थोडीशी साखर ॲड करायची आणि हे सगळं मिश्रण असं हलवायचं. गॅसवरती पातेलं ठेवले, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलाला कड चांगला आला की त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकायची. चांगला कड येऊन द्यायचा पहिल्यांदा तेलाला चांगला कड आला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचं आणि आपला हा फ्रेश आणि हे ह्या चटणीमध्ये असं ओतायचं. झाली आपली कच्च्या कैरीची चटणी तयार झाली. कशी वाटली मित्रांनो? छान आहे ना ही रेसिपी? तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा. बाय. कच्च्या कैरीची केलेली चटणी आता मुलांना खायला दिलेली आहे. मुलांना चांगली लागते का टेस्ट? आंबट, गोड, तिखट अशी सगळ्या चवी आहेत ह्याच्यामध्ये. होय का? ओके, मुलं असं बोटानेच खातायत चपाती बरोबर. चटणी छान लागते ना? हो. बर. दादू कशा बरोबर चटणी खातोय? भाकरी. पिंटे तू कशा बरोबर खातोय? भाकरी. छान लागते ना? हे बघा, मुलांना खूप आवडलेली आहे चटणी.
चला बाय करा फ्रेंड्सला म्हणा, आम्ही जेवून घेतो. बाय